ज्या आज आपण काळभैरवेश्वर क्रीडा मंडळ आवाजच्या या मैदानावरती बघतोय आणि या दोन पंचांचं देखील आपण अलिबाग नगरीमध्ये स्वागत करतोय, कारण ही फार दोन मोठी नावं आहेत जी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऑफिशियल अंपायरी भूमिका बजावत असतात. सर नासिरजी शेख आणि त्याचबरोबरीने ज्यांना सर्व लाडाने आऊ असं म्हणतात आणि अखंड जर आपण विचार केला राजेजी तळाशिलकर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सामना सुरुवात करायची आहे आणि ऑफिशियल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. सामना हा 4 षटकांचा असेल. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आहे. राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सोली या संघानं प्रथम नाणेफेक जिंकली. वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इयर. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. या चेंडूवरती केवळ जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट रिजनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेलाय. धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील अगदी सक्षमरित्या पूर्ण केलाय आणि त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक सुद्धा करावं लागेल, कारण त्यांनी 1 धाव वाचवल्या. जर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नसता तर नक्कीच हा चौकार होता. प्रतीक गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वर्सोली म्हटल्यानंतर असेच मैदान त्यांच्याकडे सुद्धा आहे. बाजूला असणारा अरबी समुद्र, वाऱ्याच्या विरुद्ध खेळण्याची त्यांची रोजची सवय आणि अशा बऱ्याचशा बेनिफिट असणाऱ्या गोष्टी या वर्सोली संघाकडे सुद्धा असतील. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर नागेश्वर आवाज संघाचा फलंदाजी करण्यासाठी आलेला फलंदाज, एका बाजूला आपण संदेशला बघतोय, दुसऱ्या बाजूला मंदार आहे. संदेशसाठी ट्रॅप सेट केला होता आणि संदेश या फेकल्या जाळ्यामध्ये फसलाय. बडी मछली जाल में फासी. कम ऑन डीजे मास्टर. फुल ऍडव्हान्टेज या मैदानावरती आहे. स्विचचे फटके आपण बघितलेत आणि संदेश कवळेने या आधी सुद्धा कित्येक ठिकाणी आपल्या संघासाठी चांगली फटकेबाजी केली आहे सुद्धा, मात्र आजचा दिवस त्याचा नव्हता. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी तो परतला. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. सर्वेश कवळेला आपण या ठिकाणी बघतोय. पूर्णतः सामन्याचं चित्र पाहिलं तर या संघामध्ये बॅटिंग लाईन फार मोठी आहे. अगदी जर आपण पाहिलं तर 7वा 8वा क्रमांकाचा फलंदाज, 9व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन फटकेबाजी करू शकतो आणि त्यामुळे 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या असतील तर संयम हा दाखवावा लागेल. एक चांगली सुरुवात म्हणूया गोलंदाजाच्या बाजूनं. त्याला एक विकेट मिळाली. त्याचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढला आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला परतावं लागतंय. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मोर्चावरती. ॲट अ द विकेट. या हवेच्या चेंडूवरती आपण पाहतोय अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. हे फार महत्वाचं आहे, कारण ज्या दिशेला तुम्ही चेंडू टाकताय त्या दिशेला त्या ठिकाणी संरक्षण भिंत असणं फार महत्वाचं आहे आणि तेच करताना या ठिकाणी विकेट किपर अत्यंत चतुर आणि चणाक्ष आहे. या संघाचं कर्णधारपद ज्याच्याकडे आहे हा पूर्ण संघ जो रन करतोय. प्रत्येक येणाऱ्या चेंडूनंतर फील्ड पोझिशनमध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग पोझिशन सेट केल्यात, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला. यावेळच्या चेंडूवरती मात्र फंबल झाला क्षेत्ररक्षक. आउटफील्ड क्विक आहे. धावांमध्ये कन्व्हर्जन केलं गेलंय. या 2 धावा धावफलकावरती आल्या आणि अशा वेळेस या अत्यंत महत्वपूर्ण आहेत. 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिल्या 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि यामुळेच फलंदाजांना बेनिफिट आहे. मैदानाच्या चौफेर खेळण्याची संधी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. या बॅटचा फटका जरूर खेळला. इलेव्हेशन तितकंसं नाहीये. ताकद सुद्धा कमी होती या फटक्यामध्ये. धावफलकावरती धाव मिळेल एक. सहा धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. या षटकामध्ये अंतिम चेंडू बाकी आहे. 1 to go. अशा रीतीने आपण बघतो प्रतीकची सुरू असणारी गोलंदाजी.
स्ट्राइक वरती मंदार आहे. यावेळेस अपील जरूर केलंय, मात्र बॅटची कडा असं मंदार या ठिकाणी शो करतो आणि त्यामुळेच या ठिकाणी चेंडू जरूर निर्धावेल. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आल्यात 6 धावा. 6 फॉर लॉस ऑफ 1 विकेट्स. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावा आल्या 6. विकेट क्रमांक पहिली मिळाली गोलंदाज प्रतीकला. त्यानंतर नवीन गोलंदाज मैदानावरती स्ट्राइक वरती सर्वेश कवळेला आपण बघतोय. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मधल्या फळीमध्ये खेळणारा फलंदाज आज मात्र वन डाऊन खेळण्यासाठी त्याला पाठवलं गेलं. ही जी बॅटिंग लाईनअप आपण नागेश्वर आवाज संघाशी बघतोय, बदलाव जरूर केलेत. हा फटका मैदानावरती चांगल्या रीतीने खेळलाय. हा झेलचा झाला असता तर अत्यंत चांगला कॅच मैदानावरती पाहायला मिळाला असता, मात्र त्या दरम्यान नजर हटी और दुर्घटना घटी. मंदारला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे मास्टर. नक्कीच महाराष्ट्रामध्ये शिंदेशाही घराणे आहे आणि प्रत्येक त्या घराण्यामधील प्रत्येकाने आपल्याला प्रभावित करायचं काम केलंय. मग त्याच्यामध्ये प्रल्हाद शिंदे असतील, आनंद शिंदे असतील, मिलिंद शिंदे असतील, आदर्श शिंदे असतील आणि अशी गीतं जेव्हा वाचतात तेव्हा आपला अंग अगदी सहज थिरकायला लागतं. धन्यवाद डीजे मास्टर. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना या ठिकाणी रनआउटची विकेट बहाल केली मंदार, ज्याला खूप संधी होती. 4 षटकांचा खेळ बाकी होता आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं होतं शेवटपर्यंत थांबला असता तर नक्कीच चांगली धावसंख्या धावफलकावरती लावता आली असती. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगल्या रीतीने हाताळला गेला. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा हा प्रयत्न अगदी योग्य निर्णय, कारण गोलंदाजाने ओळखलंय ऑफस्टिकच्या बाहेर, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा ठेवण्यात आलाय. एक डीप कव्हरला आपण क्षेत्ररक्षक बघतोय. त्यानंतर जर आपण विचार केला तर वायडिश लॉंग ऑफच्या दिशेला आहे. सर्वेश मैदानावरती आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑफ वरून मिड ऑफच्या दिशेला येईल फील्ड करण्याचा प्रयत्न करेल, अगदी तोपर्यंत धावफलकावरती 8 धावा लागल्यात. 3 चेंडू आलेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज परशुराम याला गोलंदाजी करताना आपण बघतोय. यावेळेचा ब्लॉक ऑन लाईन यॉर्कर, अगदी चांगला चेंडू मैदानावरती हाताळला गेलाय. या चेंडूवरती आपण पाहतोय अमित पारकरकडे या चेंडूचं कोणतेही उत्तर नाही आहे. नॉस्ट्राईक एंडवरती सर्वेश कवळे सुद्धा हातबल होऊन हा चेंडू पाहत होता, मात्र प्रयत्न करावे लागतील नागेश्वर आवाज संघाला. स्विच इन मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक जरूर लावला होता. ही चांगली रणनीती मैदानावरती आखली गेली होती आणि या दरम्यान आणखीन एक विकेटचा पतंग. सर्वेश कवळे परतेल माघारी. कम ऑन डीजे. जर मैदानावरती गेल्या तर मात्र संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. नागेश्वर आवाज संघाला याची पूर्ण जाणीव आहे आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं तर राकेश जैन यांनी पुरस्कृत केलेला 21व्या वर्सोली संघाच्या या ठिकाणी अशा पल्लवीत झाल्यात.
धावफलकावरती धावसंख्या 8 धावा. तर अमित पारकर यांनी लागोपाठ 3 षटकार मारले तर सन्मान्य सूरजी गव्हाणकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि समीरसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य सूरजी गव्हाणकर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. षटक क्रमांक आपण दुसरं बघतोय परशुराम. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 2 चेंडू 1 चेंडू बाकी आहे. 1 टू गो. चांगला फटका खेळला होता. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट रिजन वरून येतोय. फेल करण्याचा प्रयत्न देखील होतोय आणि एकदा धावफलकावरती आली. 2 षटक मैदानावरती पूर्ण आणि 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा बनल्या गेल्यात. 9 धावा. षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये केवळ 6 धावा होत्या. षटक क्रमांक दुसरं ज्यामध्ये केवळ परशुरामने 3 धावा खर्च केल्यात आणि ज्याच्यामध्ये रनआउटच्या विकेट या अत्यंत महत्त्वपूर्ण होत्या. कारण या संघामधील आक्रमक खेळाडू सर्वेश कवळे परतला. त्याआधी जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये रनआउट होत असताना मंदारला सुद्धा आपण पाहिलं. ज्या मंदारकडे पूर्ण ताकद क्षमता होती आणि या 2 महत्त्वपूर्ण विकेट नंतर आता पूर्ण जबाबदारी समीर पारकर आणि अमित पारकर या 2 बंधूंच्या खांद्यावरती येऊन टेपल्या. 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा जर आल्या तर इट्स अन डिपेंडेबल टोटल. ही धावसंख्या मैदानावरती उभारावी लागेल आणि जर धावसंख्या उभारता आली तर आणि तरच या मॅच मध्ये नक्कीच शेवटपर्यंत हा सामना घेऊन जाता येईल. गोलंदाजामध्ये बदलाव होईल 2 षटकानंतर. आता कर्णधाराने पूर्ण जबाबदारी सोपवलेली आहे गोलंदाज अक्षयवरती. समीरच्या बॅटमधून हा पहिला फटका होता मात्र तितकंसं टायमिंग योग्य नव्हतं. प्रॉपर कनेक्शन नाही. धावफलकावरती धाव आली 1 आणि एका धावेवरती थांबावं लागेल. अमित पारकरने 3 षटकार मारले तर सन्मान्य सूरजी गव्हाणकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठ 3 षटकांसाठी पारितोषिक आहे हे देखील लक्षात ठेवा. आणि समीरने जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट वरून येतोय. फेल करण्याचा प्रयत्न होईल तोपर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली. कारण आतापर्यंत असा कोणताही फलंदाज फरक बघायला मिळाला नाही ज्याच्या बॅटमधून फटका मैदानावरती पाहायला मिळाला. केवळ सिंगल डबल मध्ये या इनिंगला आतापर्यंत पुढे घेऊन जात आहेत. आणि जर विचार केला नागेश्वर आवाज संघाचा तर यंदाची त्यांची सुरुवात देखील अगदी चांगली झाली आहे. असं नाही की त्यांच्याकडे फलंदाज नाही आहेत किंबहुना त्यांची बॅटिंग लाईन फार मोठी आहे आणि त्यांना बक्षीसपात्र सुद्धा ते बऱ्याच ठिकाणी झाले. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर समीर पारकर द्विधा मनस्थितीमध्ये बघायला मिळाला. ठरवलं होतं की हा चेंडू पाठीमागं खेळायचा आहे. थर्डमॅनच्या दिशेला खेळायचा आहे. लॉक्स ऑफ रिजनला खेळायचा आहे. मात्र ही पूर्ण योजना फसली. यावेळेचा फटका समीर चेंडूला ठोकतोय. चेंडू जातोय बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अन अ बिग 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 सिक्सर हियर. कम ऑन डीजे. जी अर्जुन भगत सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची देणगी आम्हाला मिळाली. आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद सर. कारण ही स्पर्धा भरवणं म्हणजे अगदी सोपं नाहीये. अनेक घटक त्याच्या पाठीमागे असतात. अनेक अधिक लोकांचं पाठबळ या स्पर्धेसाठी आपल्याला मिळत असतं आणि अशाच लोकांमुळे दानशूर व्यक्तींमुळे ही स्पर्धा आपण पुढे घेऊन जात असतो. मी म्हटलं होतं की समीर पारकर कोणत्या वेळी हल्लाबोल करू शकतो आणि ते बिगुल या ठिकाणी वाजवलंय समीर पारकरनं. आता मात्र प्रतिस्पर्धी संघाचे धाबे जरूर दणाणले असतील. 17 धावा धावफलकावरती आल्यात. 35-40 धावा जर आल्या तर मात्र त्यांची बॉलिंग लाईनअप सुद्धा खूप चांगली आहे. अमित पारकर आपण या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरती बघतोय. मी कालच उल्लेख केला होता. इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये त्याला ब्ल्यू तिकीट मिळालं होतं. यंदाच्या ऑप्शन मध्ये सुद्धा तो होता आणि नक्कीच ईश्वर कृपा असेल तर पुढच्या काही हंगामामध्ये तो ISPL खेळताना सुद्धा बघायला मिळेल. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक समोर आहे.
एका धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फॅन्टॅस्टिक फॅब्युलस रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन टू बॅट्समन्स. हे फार महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू, एक अंतिम चेंडू बाकी. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना या षटकामधील एक चेंडू येणं बाकी आहे. धावफलकावरती धावा बनल्यात 19. 4 षटकांचा सामना आहे. समीर पारकर स्ट्राईक वरती, गोलंदाज तयार. यावेळचा फटका पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टाटा बाय बाय केलंय चेंडूनं. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. तीन षटकानंतर पाणी मैदानावरती या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. मी आयोजकांना विनंती करतोय, कारण उन्हाचा वाढणारा प्रभाव हा उष्माघात सुद्धा जाणवतोय मित्रांनो. सूर्य अगदी डोक्यासमोर असताना ऊर्जा या ठिकाणी खूप लागते आणि त्यामुळेच या ठिकाणी खेळताना 2 ते 3 लिटर पाणी काका प्यायला पाहिजे आपण. आणि ते देखील आपण उभं राहून न पिता खाली बसून पिलत तर अगदी योग्य होईल. आणि हे आमचं स्टेटमेंट नाही, हे डॉक्टरांचं स्टेटमेंट आहे, हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो. क्रिकेट खेळत असताना आपली स्वतःची काळजी प्रथम. आपला परिवार आपल्यावरती पूर्णतः अवलंबून असतो आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो काका की तुम्ही क्रिकेट जरूर खेळा, मात्र सर्व सांभाळून खेळा. षटक क्रमांक अंतिम मैदानावरती येईल. स्ट्राईक वरती अमित पारकर, नॉन स्ट्राईक एंड वरती समीर पारकर आणि स्ट्राईक एंड वरती अमित पारकर. आणि गोलंदाजी करण्यासाठी धीरज. हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी योग्य दिशेने ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला होता. चांगला प्रयत्न होता आणि अगदी त्या बरोबरीने जर विचार केला तर या षटकामध्ये चेंडू शिल्लक राहिलेत फक्त 5. यावेळेचा फटका दीर्घकाळ हवेमध्ये खेळलाय आणि समीर पारकर या ठिकाणी स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतो, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 बिग षटकार आलेत आणि आता मात्र षटकारांमध्ये डील काका करावं लागेल, कारण काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत स्कोरबुक वरती धावा बनल्या 26 रन कम्स अप अशा पद्धतीने आपण पूर्णतः सामन्याकडे बघतोय. आणि 4 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्ण हावी ठरलेला आपण राकेश जैन पुरस्कृत आई 21 वर्ष संघाला बघितला होता, मात्र पूर्णतः कमबॅक करताना समीर पारकर अँड कंपनी या ठिकाणी मैदानावरती आपल्या संघासाठी एक लढण्याची जिद्द दाखवताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती चेंडू जाते बाउंड लाईनच्या बाहेर. बीमर +6 बोनस बेनिफिट. कमांड इज अ मास्टर. आवाज या 2 संघात पुढची लढत असेल. चला दोन्ही संघांकडे नाणेफेडी यायचं आहे. जय हनुमान सातिर्जी आणि साई आवाज या 2 संघाच्या संघाने लगेच हे खेळाचं पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेक होईल. जाऊया यश मापगावकर यांच्याकडे. समीर पारकरच्या बॅट मधून येणारा हा 3रा षटकार या ठिकाणी आपण बघतोय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीट. मैदानावरती असेल तो म्हणजे फ्रीट. फलंदाजाला संधी असेल आणि नक्कीच मी प्रत्येक नो चेंडू नंतर सांगत असतो, लक्षात ठेवा मित्रांनो. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेर होता, मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फ्री चेंडूचा फायदा उचलता आला नाही. स्कोरबुक वरती तब्बल 33 धावा आतापर्यंत समीरच्या माध्यमातून 3 षटकार निश्चित लावल्यात. अमित पारकरने या ठिकाणी नक्की त्याला चांगली साथ दिली, कारण विकेट्स पडत होत्या
फॉल्टॉन ऑफ विकेट जर आपण पाहिला तर अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे त्यांच्या संघातील एक एक खेळाडूंची विकेट जात होती. मात्र अमित पारकर स्टेबल खेळला. समीर पारकरने चान्स घेतला आणि याच ठिकाणी मैदानावरती 3 बिग षटकार, डीप मिड विकेटला 2 आणि डीप स्कोअर लेगला अशा पद्धतीने फटके आले. त्याच बरोबरीने जर विचार केला तर या षटकामधील पुढे ससावत मारण्याचा प्रयत्न मात्र नाही. स्ट्राईक त्याच्याकडे ठेवतोय तो. यावेळेस पुन्हा एकदा एकेरी धाब्याला दुहेरी धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी पाहायला मिळतो समीर आणि अशा वेळेस नशिबाची साथ सुद्धा या ठिकाणी नक्कीच समीरच्या बाजूला होती. हा थ्रो जर आला असता व्यवस्थितरित्या गॅदर झाला असता तरी एक धाव नसती. स्ट्राईक जरूर रोटेट झाली असती. या 2 धावा आल्या. एक अंतिम चेंडू येणं बाकी. अंपायर 1 टू गो आणि स्कोरबुक वरती धावा जमल्यात 35 ऑन स्कोरबुक. हा फटका हवेत खेळण्यास प्रवृत्त केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मात्र त्या दरम्यान एका धाब्याला कन्वर्ट केलं 2 धावांमध्ये. दुसऱ्या धाब्याला कन्वर्ट करता येईल का 3 धावांमध्ये. आणि अशा वेळेस आपण पाहतोय पंचांचा इशारा आला की या 2 धावा असतील आणि तिसरी धाव घेताना फलंदाज मैदानावरतून परतेल. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. फेरीचा शेवटचा सामना आपण जयहनुमान सातुर्जी आणि साई आवाज या 2 संघात आपण पाहणार आहोत. सन्माननीय दिलीपजी भगत सरांना विनंती करतोय आपण नाणेफेक व आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. चला दोन्ही संघ नायक जयहनुमान सातुर्जी आणि साई आवाज नाणेफेक तोरी जायचं आहे. वेळ देऊ नका. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय आणि या स्पर्धेचा नियम आहे की खेळाचं पहिलं सत्र समाप्त होत असताना नाणेफेक संपन्न होते. सन्माननीय दिलीपजी भगत सर या ठिकाणी आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाची देणगी इथे मिळाली आणि प्रत्येकाचं मानधन मगाशी आम्हाला यश मापगौर यांनी म्हणालं खूप मोठं योगदान प्रत्येकाचं असतं आणि या ठिकाणी सरांनी 1000 रुपयाची देणगी दिली. त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. कारण क्रिकेट स्पर्धा म्हणली की अर्थातच तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर असावा लागतो आणि सर्वात धन हे धन नसेल तर ही क्रिकेट स्पर्धा होऊ शकत नाही. या भागातील अनेकांनी जे योगदान दिले ज्याच्यामध्ये दिलीपजी भगत सर आहेत. चला दोन्ही संघ नायक जयहनुमान सातुर्जी आणि साई आवाज 38 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. 37 धावा धावफलकावरती बनल्यात. तर राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सुली संघाला माझी विनंती असेल की आपण या ठिकाणी 38 धावा बनवायच्या आहे ते लक्षात ठेवा आणि आपला प्रतिनिधी जो कॉम्बॉक्स मध्ये आहेच. धन्यवाद. फलंदाज पाठवा आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला नाणेफेक आणि क्षेत्ररक्षण. वेळ जोडू नका. तर जयहनुमान सातुर्जी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी प्रतीक्षा करतो साई आवाज संघाची. साई आवाज संघाचा प्रतिनिधी संघनायक नाणेफेक घ्यायचा आहे. चला साई आवाज संघनायक या. वेळ दौडू नका. साई आवाज संघनायक चला.
एक अतिशय कालपासून एक गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय, अर्थातच यश मापगावकर जे स्वतः IPCL कंपनीमध्ये नागोठणे येथे सर्व्हिसला देखील आहेत आणि क्रिकेटमधली आवड त्या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करतात आणि 2 दिवस आपल्याला समालोचन आणि त्यानंतरचे पुढचे 2 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकत जाऊया या ठिकाणी यश मापगावकर यांच्याकडे. पण तोपर्यंत जाऊया DJ कडे, ऐकूया सुंदर मराठी गीतं. धन्यवाद. सत्राचा खेळ आपण या ठिकाणी बघितला. 37 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या आणि 38 धावांचं आव्हान या ठिकाणी उभारायचं आहे. आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं सामन्याला ऑफिशियल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 38 धावा या ठिकाणी बनतील की नाही बनणार, कोणाचं जमेल कोणाचं बिघडेल हे येणाऱ्या 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूंवरती अगदी स्पष्ट केलं जाईल. आणि तेच आपल्या सर्वांपर्यंत मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना घेऊन जातोय काळाबळेश्वर क्रीडांगणावरती, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या सत्रामध्ये पहिलं षटक मैदानावरती घेऊन येत असताना गोलंदाजी करण्यासाठी हितार्थ मैदानावरती येतोय. षटक क्रमांक पहिलं हितार्थच्या माध्यमातून आहे. स्ट्राईक वरती फलंदाज परशुराम आणि नॉन स्ट्राईक वरती अभिजित. यावेळेस वळून खेळण्याचा प्रयत्न हा मोह आवडणार नाहीये, कारण बिहाइंड द विकेट चेंडू जरी बॅटला स्पर्श करून गेला तरी 4 धावा मिळतील हे अगदी स्पष्ट त्यांना माहिती आहे. आणि याच एका कारणामुळे चेंडूला पाठी वळून खेळण्याचा प्रयत्न आजच्या दिवसामध्ये काका बऱ्याच फलंदाजांनी केला. मात्र पहिला चेंडू निर्धाव आलाय, गोलंदाजाच्या बाजूने पहिला चेंडू आला. पहिलं षटक हे पूर्णतः पॉवर प्ले मध्ये आहे आणि केवळ जर विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, मात्र ऑफिशियल अंपायर टू बी सेज हियर इट्स ऑन अ डॉट डिलिव्हरी. अत्यंत चांगला चेंडू मैदानावरती आला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप स्कोअर लेग, त्यानंतर आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर डीप मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवला आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30च्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगला प्रयत्न, पुन्हा एकदा आपण बघतो प्रेशर, दडपण, ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती सुरू केलाय या 38 धावा करण्यासाठी संघर्ष प्रतिस्पर्धी संघाला करावाच लागेल या पहिल्या 3 चेंडूंवरती दाखवलाय. परशुरामने आतापर्यंत जर आपण पाहिला सफल झाला, पहिल्या चेंडूवरती कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आज लायकानं सूर्यकुमार यादव कारण पाठीमागे व्ही शेप मध्ये खेळणार तो खेळाडू इंडियन क्रिकेटमध्ये आपण बघितला. त्याआधी आपण AB डिव्हिलियर्सला पाहिलं होतं आणि अगदी त्याच रीतीने बरेच नवीन फलंदाजी करताना अशा पद्धतीची फटकेबाजी करतात. या ठिकाणी एक धाव आता मात्र धावफलकावरती आली. एक चांगला प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुद्धा बघा, धावा कमी आहेत मात्र संघाला जिंकवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील अगदी ते प्रयत्न या ठिकाणी नागेश्वर आवाज संघ करताना पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिला तर थोडंसं चाचपळ सुरुवात जरूर केली आहे. धावा 38 धावा आहेत, मात्र प्रतिषटकामध्ये जर आपण पाहिला तरी प्रतिषटकामध्ये या धावांचा जर उल्लेख केला 9.50ची सरासरीने या धावा येणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि अशा वेळेस जर आपण या सामन्याचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये एक षटकार किंवा चौकार आला तर आणि तरच या ठिकाणी वर्सोली संघ सुटकेचा निश्वास घेताना पाहायला मिळेल. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूवरती धाव बनली, 1 स्ट्राईक वरती आता मात्र अभिजितला पाहायला मिळतो, कारण एकही चेंडू त्याने खेळला नाहीये.
आतापर्यंत परशुराम खेळला होता 4 चेंडू. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, समोर क्षेत्ररक्षक आहे तैनात, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. धाव मिळाला आणखी एक. 5 चेंडूवरती 2 धावा. जशी षटकाला त्याची सुरुवात केली होती, प्रतीकची गोलंदाजी आपण पाहिली होती, त्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या. त्याच पद्धतीने हिताची गोलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना आतापर्यंत 2 सिंगल फक्त त्याने या ठिकाणी दिल्यात. 1 चेंडू येणं बाकी आणि हितार्थ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अत्यंत चांगला खेळ. या वेळेचा कॅच ड्रॉप केलाय मंदार त्या ठिकाणी, मला वाटतंय तैनात होता आणि अत्यंत महत्वाची कॅच जरूर. कारण जर विचार केला तर सूर्यप्रकाशाचा काही त्रास झाला असावा, केवळ इतकंच कन्सिडर आम्ही करू शकतो. अन्यथा अगदी सहज आणि सोपा कॅच या ठिकाणी होता. हा कॅच जरी सुटला असला तरी धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्यात केवळ 3. जर आपण पहिल्या इनिंगच्या खेळाचा उल्लेख केला तर पहिल्या इनिंगमध्ये षटक क्रमांक पहिलं हाताळलं होतं प्रतीकने, ज्यामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आपण बघतोय राघू पुरस्कृत एकविरा वळसोली या संघाच्या धावा बनल्या 3. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये जिंकायचं असेल तर मात्र 35 धावा अजूनही बनवाव्या लागतील. राकेश जैन यांनी स्पॉन्सर केलेला संघ या ठिकाणी आपण पाहतोय. जरा या खेळाला स्पीडअप करायचं आहे, कारण यानंतर अजूनही आपल्याला सामने खेळवायचा टॉस झालेला आहे आणि या अनुषंगानं आपण मैदानावरती उतरलात तर आपल्याला हे सामने पूर्ण सुद्धा करता येतील. अन्यथा काल सारखं या ठिकाणी मॅचेस अपुऱ्या ठेवून दुसऱ्या दिवशी खेळवाव्या लागतात आणि हा पूर्ण ताण आमच्या कमिटी मेंबर्सवरती येतो. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा या ठिकाणी आम्ही सूचना देतोय. येणाऱ्या 18 चेंडूवरती 35 धावांची रिक्वायरमेंट. 35 रन रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. कमबॅक. नागेश्वर आवाज संघाने हार नाही मानले, किंबहुना प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज परशुराम त्याला मिळालंय जीवनदान. अमित पारकरच्या पहिल्या चेंडूवरती विकेट होण्याची संभावना जरूर होती, मात्र क्षेत्ररक्षक नव्हता. खाली क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एका धावेला कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये. आता मात्र अभिजितला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. सर्वात मोठी विकेट कमावून दिली. लवकरात लवकर पाठवा. मंदारने जो कॅच ड्रॉप केला होता या ठिकाणी, त्यासाठी सन्मान्य सूर्यजी गव्हाणकर यांच्यावर 100 रुपये आमच्यापर्यंत आलेले आहेत. ॲट द एंड ऑफ द मॅच ते घ्यायचे आहेत. यावेळेस आपण बघतोय 1 धाव आली आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी विकेट गमवावी लागली. अभिजितला कॉम्प्रोमाइज करावं लागलं. परशुराम डावकुरे आता फलंदाजी करतोय आणि एक नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. वाईट चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर असं पंचांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि पडल्यानंतर हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेला आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव या ठिकाणी आली. नॉन स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय प्रज्वल. तर आपण बघतोय विकेट कीपर समीर पारकर. यावेळेस परशुराम आपलं नशीब आपल्या हातामध्ये मैदानावरती घेऊन आलाय की काय. आतापर्यंत परशुरामच्या 2 कॅचेस या ठिकाणी ड्रॉप केल्यात आणि जर विचार करायचा झाला तर आज परशुरामला बॉल कनेक्ट होत नाही, लय चुकते. किंबहुना आपण जर विचार केला तर मैदानावरती खेळत असताना जी लयबद्धता गोलंदाजाकडून येते ती खेळण्यामध्ये पूर्णतः असफल ठरताना परशुराम पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती.
जर पराग आपण विचार केला या संघामध्ये नक्की फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे. बऱ्याचदा या संघाला खेळताना मी बघितले वर्सोलीच्या मैदानावरती, आणि त्यामुळे 38 धावा आणि धावांचा पाठलाग करताना खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी ही आता सुरू आहे अमित पारकर आणि टीम. कारण जर आपण पाहिलं तर गोलंदाजचा बोलबाला नागेश्वर आवाज संघाच्या पहिल्या गोलंदाजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि अमित पारकरने सुद्धा आतापर्यंत. हा चांगला फटका, मात्र समोर क्षेत्ररक्षक आता चूक करणार नाहीये. आणखी एक फलंदाज मैदानावरतून पडतील. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे मास्टर. वरती 6 धावांवरती आणखी एक सफलता. मी म्हटलं होतं की अमित पारकरच्या बोटांमध्ये जादू आहे. नक्कीच याच कलात्मतेमुळे अलिबाग क्रिकेट मधून पुढे जात असताना बऱ्याचदा आपण अमित पारकरला बघितलंय. ही मॅच मध्ये आपण बघतोय फास्ट खेळा, कारण तुम्ही वेळ लावताय, फलंदाज येत नाहीयेत. यानंतर सामने मित्रांनो पेंडिंग आहेत आणि पूर्ण दडपणामध्ये मग कोर कमिटी येते. हे सामने पूर्ण करायचे असतात, कारण इतकी मोठी स्पर्धा जेव्हा तुम्ही खेळता किमान 3 षटकं मैदानावरती व्हायला पाहिजेत. यावेळेचा फटका मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला प्रयत्न या ठिकाणी केलाय. आणखीन एक विकेटचा पतंग. बॅक टू बॅक सेकंड इन रो. लवकरात लवकर फलंदाज पाठवा, कारण तुम्ही फार वेळ लावताय. कारण आपण जर विचार केला तर 4:30 वाजलेत मित्रांनो. यानंतर पहिल्या फेरीतील सामने बाकी आहे, दुसरी फेरी अजून खेळवायची आहे आणि क्वालिफायर राऊंडचा मॅच अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आहे. आणि या दृष्टिकोनातून तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा, अन्यथा षटकं कमी करावी लागतील. हा एकमेव पर्याय आमच्याकडे उरतो. धावफलकावरती 6 धावा आणि आतापर्यंत विकेट अमित पारकरला मिळाल्यात. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. चांगला चेंडू, अत्यंत चांगला चेंडू. पूर्णतः बीट होतोय. फलंदाज आल्या क्षणी मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा वेळेस जर आपण विचार केला डीप स्क्वेअर लेगला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला फटके जाऊ शकतात. मात्र मिड विकेटच्या दिशेने जर एखादा फटका वाऱ्याच्या विरुद्ध खेळायचा असेल तर मात्र प्रॉपर टायमिंग. या चेंडूवरती पुन्हा एकदा अमित पारकरने या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी केली. अमित पारकर आणि त्याचबरोबर अमित मिश्रा यांची आठवण काका या ठिकाणी नक्कीच आपल्याला करता येईल. संमिश्र गोलंदाजी करत असताना गती आणि त्याबरोबर असणारं मिश्रण इंडियन क्रिकेटमध्ये असले त्यांचे योगदान नक्की या ठिकाणी त्यांची आठवण येते. 2 षटकं मैदानावरती पूर्ण झाली. सामना एकतर्फी होणार की काय असं वाटायला लागले आई एकविरा वर्सोली संघाला. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. चला लवकर खेळा. बारा चेंडूवरती 32. सामना खूप स्लो चाललाय मित्रांनो, कारण यानंतर बरेच सामने बाकी आहेत. 12 चेंडू 32 धावा. गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती सर्वेश कवळे या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो. जयेश कवळे, सर्वेश कवळे हे 2 अष्टपैलू खेळाडू नक्कीच या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जयेश या ठिकाणी दिसत नाहीये. त्यांचा भाऊ या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतोय, सर्वेश कवळे. बारा चेंडू 32. यावेळी अपील मैदानावरती केली गेली आहे.
यावेळेस आपण बघतोय एका धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आतापर्यंत बऱ्याचदा कॅचेस मिळाल्या मात्र त्या घेता आल्या नाहीत. ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. आज परशुरामची बॅट, या बॅटमधून षटकार चौकार मात्र येत नाहीयेत. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा अत्यंत महत्वाचा आहे, कारण या षटकावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा या ठिकाणी राहू शकतात. षटक क्रमांक तिसरा, ज्यामध्ये आतापर्यंत सर्वेश कवळेने 3 धावा खर्च केल्यात. स्कोरबुक वरती धावा आल्यात 9 धावा आल्यात आणि 38 धावांचं हे आव्हान या ठिकाणी पेलत असताना एकविरा वर्सोली संघ. हा पटका ऑन द राईट जरूर केला, क्षेत्ररक्षक येईल चेंडू वरती. तोपर्यंत या ठिकाणी एका धाब्याला कन्वर्ट केलं जाणार नाही, कारण परशुराम या ठिकाणी धाव घेण्यात इंटरेस्टेड नाही आहे. केवळ एक धाव. 10 धावा धावफलकावरती आल्यात. आता मात्र 28 धावांची रिक्वायरमेंट आहे. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर नक्की असं वाटलं होतं की 38 धावा फार कमी असतील, मात्र प्युअर बॉलिंग अटॅक या ठिकाणी नागेश्वर आवाज संघाचा डॉमिनेट केलाय गोलंदाजीने. आला ऑन द कार्पेट. हा चेंडू वरती क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग रिजन वरून. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र परशुरामची विकेट या ठिकाणी त्याला गमवावी लागते, कारण जितके चेंडू तो खेळला आज त्याचा नक्की दिवस नव्हता. प्रत्येक दिवस मित्र आपला असेल असं नाही, मात्र याने तुम्ही खचून जाऊ नका. कम ऑन डीजे मास्टर. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. हा फटका पुन्हा एकदा फसला आणि आणखीन एक विकेट. एका पाठोपाठ एक. तू चल और मैं आया. सहा चेंडूवरती 27 धावांची रिक्वायरमेंट आणि गोलंदाजी करण्यासाठी संदेश कवळे या मैदानावरती आलाय. आता मात्र केवळ षटकारांमध्ये डील करावं लागेल. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर मारावा लागेल. हे एकच अस्त्र त्यांना वापरावं लागेल, अन्यथा या ठिकाणी काम तमाम होईल. येणारे 6 चेंडू 27 धावा, 27 रन्स टू बी रिक्वायर्ड. अशा पद्धतीनं पूर्ण सामन्याला आपण या ठिकाणी बघतोय. कलाटणी देणारे क्षण या मॅच मध्ये पाहायला मिळणार का? या संघाकडून खेळत असताना संदेश कवळे आपल्या बोटांची जादू दाखवणार की आलेला फलंदाज आसमानी फटके खेळणार. पहिला चेंडू पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा आला. येणारे 6 चेंडू आता मात्र 26 धावा रिक्वायर्ड आहेत. 26 रन्स रिक्वायर्ड इन 6 डिलिव्हरीज असं म्हटल्यानंतर 4 बिग स्ट्रोक्स मैदानावरती यायला पाहिजेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि केवळ एक धाव मिळेल. आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूवरती 25 धावा रिक्वायर्ड आहेत. नागेश्वर आवास एका बाजूला. 38 धावा केवळ त्यांनी बनवल्या होत्या. समीर पारकरची ती उपयुक्त खेळी या पूर्णतः मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरले असं मी म्हणेन, कारण त्या षटकाराच्या धावा नसत्या तर सामन्यामध्ये एकतर्फीपणा, डॉमिनन्स या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. आई एकविरा वर्सोली संघाचं त्यांची बॉलिंग फार स्ट्रॉंग होती. पाच चेंडू 25. गोलंदाजी करण्यासाठी संदेश ऑन द बॉलिंग मार्क सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या यष्टीच्या खूपसा बाहेर चेंडू होता.
आणि आधीच बोलून खेळत होता आणि अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती केवळ 12 धावा आतापर्यंत आल्यात. 13 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. हा फटका मात्र येईल बाउंडलाईनच्या बाहेर की काय, आणि हा फटका आलाय बाउंडलाईनच्या बाहेर वाईड इस्ट लॉंग ऑनला क्लिअर करत सीमारेषा पार. चांगला प्रयत्न, चांगला चेंडू आणि धावफलकावरती केवळ 1 धाव. या पूर्ण इनिंग मध्ये जर आपण विचार केला पराग तर हा एक फटका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. अन्यथा जर आपण पूर्ण सामन्याचं अनालिसिस केलं तर कोणत्याही फलंदाजाने षटकार चौकार मारलाच नव्हता. आणि या फटक्यानिशी जर आपण पाहिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा सामना एकतर्फीपणा पूर्णतः डॉमिनन्स पाहायला मिळालं जे नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून आलं. पुन्हा एकदा गती देत नाही आणि गती कमी करण्याचं काम संदेश जाणतोय. जितका फास्ट चेंडू त्या ठिकाणी पिच केला जाईल तितका फास्ट तो बाउंडलाईनच्या बाहेर सुद्धा जाईल आणि त्याने हे ओळखलंय. खराब चेंडू, अत्यंत खराब चेंडू, वाईट चेंडू आला. धावफलकावरती 20 धावा. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची रिक्वायरमेंट असताना आता मात्र 21 धावा लागल्या. 17 धावा अजूनही गरजेच्या आहेत. चांगला फटका जरूर खेळला क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मिळेल धाव केवळ 1. आणि हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय नागेश्वर आवाज संघाने या ठिकाणी जिंकलाय आणि या संघाचं हार्दिक आम्ही अभिनंदन करतोय. या मॅच मध्ये तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिलं षटक हाताळलं आणि केवळ या पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या. बॅटिंग पॉवर प्ले असताना सुद्धा त्याने कोणताही मोठा फटका मारू दिला नाही. तर असा हितार्थ ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि नक्कीच समीर पारकरचं आम्ही कौतुक करू कारण त्याच्या बॅट मधून ज्या धावा आल्या अत्यंत उपयुक्त ठरल्या होत्या आणि हितार्थ आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्लीज या ठिकाणी यायचं आहे कॉम्बॉक्सच्या दिशेला आणि आपलं हे पारितोषिक स्वीकारायचं सुद्धा आहे. चांगला खेळ, टीम परफॉर्मन्स, चांगला खेळ दाखवला आणि अगदी यानंतरचा सामना. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र काका मात्रे सर यांना. ओव्हर टू यू. धन्यवाद.